जो फुटला नव्हता, पण त्यांनी अशोक चव्हाणांना आपल्यामध्ये आता घेतलेला आहे आणि मला असं वाटते की काँग्रेसमुक्त राजकारण करायचं असं जे स्वप्न दाखवत होते भाजप, तर ते काँग्रेसयुक्त भाजप आणि काँग्रेसच्या जेवढ्या लोकांना आणि इतर पक्षाच्या जेवढ्या लोकांना भाजपनी घेतलेलं आहे, एकनाथ शिंदेसह ज्यांना भाजपनी आपल्याजवळ बसवलेलं आहे, ते सगळे भाजप पक्ष याच्यानंतर फोडण्यासाठी मुख्य कारणीभूत ठरणार आहे. अनेक नेते आता भाजपमध्ये जात होते, तर काँग्रेसचा पण गट पडेल का? नाही, आत्तापर्यंत काँग्रेस महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता जो फुटला नव्हता, पण त्यांनी अशोक चव्हाणांना आपल्यामध्ये आता घेतलेला आहे आणि मला असं वाटते की काँग्रेसमुक्त राजकारण करायचं असं जे स्वप्न दाखवत होते भाजप, तर ते काँग्रेसयुक्त भाजप आता झालेली आहे आणि काँग्रेसच्या जेवढ्या लोकांना आणि इतर पक्षाच्या जेवढ्या लोकांना भाजपनी घेतलेलं आहे, एकनाथ शिंदेसह ज्यांना भाजपनी आपल्याजवळ बसवलेलं आहे, ते सगळे भाजप पक्ष याच्यानंतर फोडण्यासाठी मुख्य कारणीभूत ठरणार आणि ही खूप मोठी डोकेदुखी भाजपनी घेतलेली आहे. राजकीय चूक ते करत आहेत हे त्यांच्या लवकरच लक्षात येईल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.